तीर्थाची अपेक्षा स्थळी वारे धर्म, जाणावे ते वर्म बहुपुण्य. बहुबरी आयसी भाविकाची जोडी, काळ नाही घडी जातो आया. प्रस्तुत प्रसंगी भगवान पंढरीश परमात्मा पांडुरंगाचे माझे बाबा शिवजी, माऊली ज्ञानोबाराय, तुकोबाराय, दादा हनुमंतराय, नर्मदाजी, गंगामाई, आपणा सर्व अधिकारी, पूजनीय वंदनीय भावुक सज्जन मायबापांच्या सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण विश्ववंदनीय गोस्वामी श्रीमंत श्री भगवान तुकोबाराय यांचा छोटासा 4 चरणाचा अभंग असो. माझे तुकोबाराय प्रस्तुतच्या अभंगाद्वारा वर्म जाणून तीर्थयात्रेची महान फलश्रुती तुकोबाराय सांगतात. त्याचा महान लाभ तुकोबाराय सांगतात. संगती कोणाच्या, तीर्थयात्रा कोणाच्या संगतीत करावी. आणि असे जे तीर्थयात्रा करणारे सज्जन आहेत तुकोबाराय म्हणतात, स्वतः साधना करतात, अनेकांकडून करून घेतात. त्या कलियुगातली छोट्या मोठ्या प्रकारची नौका आहे, नाव आहे. आणि असे जे परोपकारी सज्जन आहे तुकोबाराय त्यांच्या पायावर माथा टेकवतात. शिवेला आरंभ करण्यापूर्वी आपल्या ह्या पवित्र तपस्थलीवर, हे आवारे दादांच्या वस्तीवर आपल्या सर्वांना इथे येण्याचं जे अहोभाग्य प्राप्त झालं दादा, त्याच्या पाठीमागे विशेष कारण आहे. या सज्जनांनी आपल्या जीवनामध्ये तीर्थयात्रा केल्या. सत्कर्म, सदाचरण, परोपकार, दानपुण्य या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये या अहोभाग्य प्राप्त होते दादा. श्रीमंत आमचे केशव पंढरीनाथ आवारे आणि मासाहेब सौ अनिता केशव आवारे आणि हा आवारे परिवार आणि त्यांच्याबरोबर आमचे मच्छिंद्र आप्पा काहणगावकर ते होते बरोबर. या सज्जनांनी नर्मदाजी प्रदक्षिणा अधिक चारोधाम यात्रा आणि त्या चारोधाम यात्रेत गंगा जलपूजन या माध्यमातून मला अहोभाग्य प्राप्त करून देणारे, इथं येण्याचं सेवेचं अहोभाग्य करून देणारे आमचे भाऊसाहेबांना, चौकी आलेल्या माझ्या ईश्वर भक्तांना, हे दुरून दुरून आलेले आमचे विनोद महाराज, शिवा महाराज, आमचे दादा, सर्वांना प्रणाम वंदन करतो. भक्तिमयी माता, तुम्ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी मायबाप, सर्वांना मी प्रणाम वंदन करतो. विठ्ठल विठ्ठल वाघमडी बाबा आले, त्यांना प्रणाम वंदन करतो. आणि आज या पवित्र तपस्थलीवर या सज्जनांच्या तीर्थयात्रा करून आल्यानंतर त्यांच्या गंगा जलपूजन, नर्मदाजी प्रदक्षिणा, कन्या भोजन हा सर्व प्रकारचा विधी आणि त्यानिमित्ताने सत्यनारायण पूजा आपल्या सर्वांना इथं आमंत्रित करणं, आपलं सर्वांचं इथे येणं झालं. आणि आज माझ्या प्रभूची सेवा करीत असताना माझ्या तुकोबारायच्या अभंगाची निवड केली. दादा, परमार्थ पथाने प्रवास करणारा सतपथगामी कोणी सज्जन असेल, इथं या इहलोकामध्ये नांदत असताना ही साधू संतांची भूमी आहे, ऋषीमुनींचा देश आहे. आणि या देशाला, या समाजाला सुरक्षित ठेवण्याकरता इथं साधू संत येतात दादा. धन्य येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी, परोपकाराकरता आले सज्जन इथं आले परोपकाराची कामं करतात. आणि परोपकार करीत असताना या विश्वाची निगराणी करते, याला सुरक्षा करते, याला सांभाळीत असताना साधू संत एकांतामध्ये जातात. एकांतात जाऊन जगत कल्याणाचा सोपा मार्ग शोधतात. यांचं भलं कशाने, कल्याण कशाने, मानवदेहाच्या सफलतेकरता, कल्याणाकरता संतांनी काही मार्गांची स्थापना केली दादा.
करा जप तप अनुष्ठान याग संती हे मार्ग सांगितले. संतांनी जप करा, तप करा, अनुष्ठान करा, यज्ञ यागादी कर्म करा, या मार्गांची स्थापना केली बघ दादा. संती ही मार्ग स्थापिली. जप तप अनुष्ठान यज्ञ यागादी कर्म नामस्मरण, संतांनी या मार्ग स्थापना केली. म्हणून हा जो मार्ग आहे दादा, हा वैदिक आहे, अनादी आहे, वेदबोधित आहे. मार्ग अनादी असावा, वैदिक असावा, वेदबोधित असावा. या सज्जनाने एकांतात जायचं, या विश्वकल्याणाकरता भल्याचा सोपा मार्ग काढायचा. कारण व्यस्तता, जीवाची एवढी व्यस्तता आहे दादा. या व्यस्ततेमध्ये दादा हे ठीक करणं, हे ठीक करणं, व्यवस्थापन करणं, मग पाहू, हे करू, ते करू. आणि या भोळ्या भाविकांना तरुण जाण्याकरता तुका म्हणे त्यांनी उपकार केला, भोळ्या भाविकाला तरावया. या सज्जनांना तरुण जाण्याकरता सोपा उपाय काढायचा. मग कोणाला यज्ञयाग करायला सांगितले. यज्ञयाग अवघड मार्ग आहे, जटिलता आहे, त्याच्यात काठिण्य आहे. ते करणं सोपं नाही, अवघड आहे. त्याच्याकरता विशेष प्रकारची अनुकूलता पाहिजे. काही ठिकाणी धन पाहिजे, काही ठिकाणी अंतःकरणाची शुद्धी पाहिजे, चित्तशुद्धी पाहिजे. असे काही जटिल मार्ग आहेत. पण आमच्या महापुरुषांनी सोपेवर मामा सांगितली संती, टाळदिंडी हाती घेऊन नाचा. सोपं साधन काढलं त्यांनी. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. या स्थापित मार्गापैकी आपापल्या रुचीने मार्गाची निवड करायची. साधू संतांनी सोपा मार्ग काढायचा भोळ्या भाविकांना तरुण जाण्याकरता. मग त्यांनी काय काढलं दादा? दादा जवळ सकळ शीत, जवळ सकळ शीत सकळ सिद्ध आहे. तुमच्या अंगामध्ये पाठवे आहे, इंद्रियामध्ये पाठवे शक्ती आहे, ताकद आहे. तो पण तीर्थयात्रा करण्याकरता सांगितलं. सोपा मार्ग, सर्वांना करणीय असा, सर्वांना सोपा असा मार्ग सांगितला. दादा पाये तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नियम सिद्धीने. तीर्थयात्रा करण्याकरता सांगितलं. सोपा मार्ग आहे बरं. यज्ञ अगदी स्थापित मार्गापैकी सोपा मार्ग एवढाच आहे. यज्ञ याग जप तप अनुष्ठान या मार्गामध्ये अनेक प्रकारची काठिण्य आहे, जटिलता आहे. सोपा मार्ग सर्वांना आपल्या प्रापंचिक जबाबदारीचं पालन करू नये, मानवतेच्या कल्याणाकरता सोपा मार्ग सांगितला. पण तो बी अंगात पाठवे आहे, शरीरात ताकद आहे, तोपर्यंत तीर्थयात्रा करण्याकरता सांगितलं. मग ही भूमी माझ्या ज्ञानोबर आहे, तुकोबरायची आहे, ऋषीमुनींचा देश आहे. प्रत्येक सज्जन आपापल्या पद्धतीने तीर्थयात्रा करतो. कोणी बसने करतं, कोणी ट्रेनने करतं, कोणी पायी करतं, पैदल करतात. काही वाया काहीच जात नाही दादा. नवजे वाया काही देवळाशी जाता, देवाशी पूजिता वाया नवजे. तुका म्हणे भाव असता नसता सायास करिता वाया नवजे. पारमार्थिक सायास कोणाची वाया जात नाही दादा. पण पारमार्थिक सायास करीत राहा बरं का. रोज सूर्योदयावर प्रार्थना करा, हे भगवान मी आज कोणाच तरी कामात आलं पाहिजे. सायास करायची, मेहनत करायची दादा. मेहनत नाही बंद पडू द्यायची, पण त्या मेहनतीची चीज
बस शुद्ध कर्म करा, शुद्ध सेवा करा. तुकोबराय म्हणतात तीर्थयात्रा करतात, सर्वजण तीर्थयात्रा करतात. पण तीर्थयात्रा करीत असताना दादा, तीर्थयात्रा करायची, पण तीर्थयात्रा आपल्या मनाने करायची, आपल्या मनाने करायची नाही बरं का, मनाने करायची नाही. मग तीर्थयात्रा साधू संतांनी जे जपलं ते जपायचं, त्यांनी केलं ते करायचं, आणि त्यांनी सांगितलं ते ऐकायचं बरं का दादा. जपलं ते जपा, त्यांनी जे जपलं ते जपा, त्यांनी केलं ते करा, आणि त्यांनी सांगितलं ते ऐकायचं. धरे धरे आठवण मानी संताचे वचन, सुख पाहता जवा पाडी, दुःख पर्वता येवडी. कारण इतर मार्गामध्ये दादा वेगळी वेगळी फलश्रुती आहे. यज्ञ यागे स्वर्ग भोगाड येती, करिता तपे काम क्रोध खवळती, नित्या नित्य ज्ञानी अभिमान वाढती, करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो, धन्य आनंदाची सापडली वेळ. ती निळवऱ्याची गोपिका तर म्हणते, ऐशे शोधिले मार्ग नाना परी, नयेची प्रतिती मग सांडियली दुरी, आता गाऊन गीती नाचो हा मुरारी, निळा म्हणे करू संसारा बुहरियो. प्रापंचिक व्यवस्थापना करीत असताना, त्याच्या जबाबदारीचं पालन करीत असताना सोपा मार्ग साधू संतांनी काढला, तीर्थयात्रा करा. मग काही विचार जसं जसं आपल्याला जीवनामध्ये जी प्राप्त परिस्थिती असेल त्या परिस्थितीनुसार आपली साधना करतात. तपस्या ही तपस्या आहे दादा, एक वाया काही जात नाही. बसने केलेली वाया जात नाही, ट्रेनने केलेली वाया जात नाही, काही पारमार्थिक साहस कोणाची वाया जात नाही. पण विशेषत्वाने पायी जर तीर्थयात्रा केल्या तर 3 प्रकारची तप होतात. कायिक तप, वाचिक तप आणि मानसिक तप, हे 3ही प्रकारचे तप होतात. या शरीराने पायी चालणं हे कायिक तप आहे, मनाने त्या देवतेचा धावा करणं हे मानसिक तप आहे, आणि वाणीने त्याचं भजन करणं वाणीने हे वाणीचं तप आहे. 3ही प्रकारची तप होतात. पण या सज्जनाने केली, कशी का करीना, तीर्थयात्रा झाली ना दादा. त्या तीर्थयाची फलश्रुती केव्हा मिळते? माझे तुकोबराय म्हणतात, वर्म जाणून जर साधना केली, तीर्थयात्रा जर वर्म जाणून केल्या, त्यांनी जशा केल्या तशा जर तीर्थयात्रा केल्या, नाहीतर वेगळ्या वेगळ्या माध्यमात करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. यज्ञ यागादे कर्म स्वर्गभोगाची आड येते, यज्ञ यागे स्वर्गभोग आड येती, करिता तपे काम क्रोध खवळती, नित्या नित्य ज्ञाने अभिमान वाढती, करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. वेगळ्या वेगळ्या साधनाच्या माध्यमातून वेगवेगळी फलश्रुती प्राप्त होते. पण तुकोबराय म्हणतात, तुम्ही तीर्थयात्रा केली ना दादा, तीर्थयात्रा करीत असताना आपल्या मनाने करू नका. मग वर्म जाणून जर तीर्थयात्रा केली तर लाभ काय आहे? अभंगाचं प्रथम तीर्थाची अपेक्षा तळीवाडे धर्म, 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 जानवे ते वर्म बहु पुण्य, जानवे वर्म भाविकाची जोडी, बहुबारी ऐसी भाविकाची जोडी, जाणावे ते वर्म बहुबारी ऐसी भाविकाची जोडी, बहुबारी ऐसी भाविकाची जोडी. प्रत्येक सज्जन काहीतरी प्राप्ती करता, साधना करतो. त्याच्या प्रत्येक कर्माच्या पाठीमाग फलश्रुती काय आहे? कुठलं कर्म केल्याने काय फल प्राप्त होईल? मग तीर्थयात्रा करण्याकरता सोपा मार्ग सांगितला, सोपा मार्ग सांगितला. पण ती तीर्थयात्रा आहे, देखावेखी करू नका.
पूजापाठ होण्याकरता साधना नाही, मान प्रतिष्ठा प्राप्त होण्याकरता लौकिकाकरता परमार्थ करायचा नाही दादा. बरेच वेळेला लौकिकाकरता साधना केली जाते दादा. लौकिकाकरता काहीच करायचं. ये पंढरपूरची वारी जर पायी केली तर लोक पाया पडायला लागून जातात. त्याला लागत तरी काय दादा? लोकमान्यता प्राप्त होण्याकरता काही लागत नाही. एक पारायण केलं तरी लोक पाया पडायला लागून जातात. ते काही फार अवघड नाही, फार अवघड नाही. पण दादा लोकमान्यता प्राप्त होण्याकरता परमार्थ करायचं. परमार्थाचं खरं फल सांगू दादा, माणूस इतका इतका बदलतो, इतका बदलतो. त्याचा प्रत्येक पॉईंट शीतल बनतो, शांत बनतो, पवित्र बनतो. शीतल शांत पवित्र बनतो. बोलणं बदलतं, चालणं बदलतं, पाहणं बदलतं. पण केव्हा? वर्म जाणून साधना करायला. जन्माच्या जन्म जाऊनही ही सिद्धी प्राप्त होत नाही दादा. ही समज येत नाही. ही पवित्र समज येण्याकरता तीर्थयात्रा आहे. तुमच्या जगण्याचा सेंट वाढला पाहिजे, महत्वाचं आहे दादा. लोकमान्यता तर प्राप्त होईल रे दादा. 10-5 गावं पाया पडायला लागले म्हणजे पुरुषार्थ थोडाच आहे. 10-5 गावं पाया पडणार नाही. जागतिक कीर्ती सुद्धा प्राप्त होऊ शकते दादा. पण जागतिक कीर्ती प्राप्त होणे परमार्थाचं फल नाही दादा. परमार्थाचं फल खरं फल आहे. कसं आहे, हे भोळे बाईक बिचारे मानतात आम्हाला, तेवढ्यावर आमची मजा नाही दादा. आणखी सांगू, आज तर कीर्तनकार म्हणून फिरण्यात बी मजा नाही. महाराज म्हणून, बुवा बाबा म्हणून काय फिरण्यात मजा नाही दादा. लहान लहान लेकरं बी कीर्तनाच्या बॅगा घेऊन फिरायला लागली. काय महत्व? कीर्तनकार म्हणून लोकांमध्ये परिचयच नसला पाहिजे. मग लोकांमध्ये परिचय कसा असला पाहिजे? बबन बाबा आमचा सखा आला, आमचा जीवलग आहे, माझ्या देशाचा कोणी महापुरुष आहे, कोणी शहनशाह आहे, हा परिचय असला पाहिजे लोकांमध्ये. कीर्तन सामान्य परिचय आहे दादा. एकदम हलकं काम झालं, त्यात हलकं काम झालं. तुम्हाला वाटलं पाहिजे आमचा जीवलग आला. बस महाराजाला, कोण्या महाराजाला पाहिलं, आमचा जीवलग आहे, आमचा सखा आहे, आमच्या 4 जिल्ह्याचं भूषण आहे. असं ही किरकोळ गोष्ट आहे. आले महाराज आले, महाराज आले, आणा गुळ, आणा पाण्याची बाटली. ही तर सामान्य गोष्ट झाली दादा. आता महाराज येण्याच्या अगोदर गुळाचं गस सोडून पाण्याची बाटली यायला लागली. इतका मामूली परिचय नाही दादा. हा परिचय मामूली परिचय नाही. इथं खरा परिचय तुम्हाला सांगतात. बस आमचा सखा म्हणून या जगात तुम्हाला आल्यावर आमचा जीवलग आहे असं कोणी त्याला वाटलं पाहिजे दादा. ही खरी क्रांती आहे. या देशामध्ये क्रांती का होत? आमचे लाखो महाराज फिरतात. क्रांती का नाही? उन्नती का नाही? ऊर्ध्वगती का नाही? लोकांना जी समज यायला पाहिजे ती का येत नाही दादा. ती का येत त्याचं कारणच हे आहे. त्याचं कारण आहे आम्ही अपुरे पडतो दादा. अपुरे. युवकांची संख्या घटून गेली. आमचं चाललंय पूजापाठ, प्रशंसा. युवकांची संख्या घटली. आज या देशाचा जो कर्णधार आहे, खऱ्या अर्थाने आजचा युवा देशाचा कर्णधार आहे. त्याच्या परिवाराचा, त्याच्या समाजाचा, त्याच्या राष्ट्राचा तो कर्णधार आहे दादा. ते गाफील झाले दादा. ते कोमात गेली. आणि आता हे 50च्या वरचे पुढचे, 45च्या पुढचे, आता हे बिचारे काय क्रांती करणार आहे? जे क्रांती करणार ते घरी बसले दादा. ते क्रांतिकारी सज्जनांना यांच्यात आणा दादा. आम्ही अपुरे पडतोय दादा. आम्ही फक्त आमची पूजापाठ करून घेतो आहे. प्रशंसा, कीर्ती वाढण्याकरता, लोकमान्यता प्राप्त होण्याकरता तीर्थयात्रा करू नका, नामस्मरण करू नका, भजन पूजन करू नका. बस करा याच्याकरता. माझा मालक प्रसन्न झाला पाहिजे, ज्याचं दास्य तो, ज्याची सेवा करतो. तुकोबाराय म्हणतात, वर्म जाणून जर साधना केली तर लाभ काय? स्थळी वाढे धर्म. स्थळी धर्म वाढे मतलब दादा, त्याच्या गावाला तीर्थाचा दर्जा प्राप्त होतो, त्याच्या घराला तीर्थाचा दर्जा प्राप्त होतो. नाही त्याचं जीवन तीर्थरूप बनतं. स्थळी वाडे धर्म हा पहिला लाभ आहे. स्थळी वाडे धर्म. तीर्थयात्रा करा दादा. तीर्थाची अपेक्षा स्थळी वाडे धर्म. त्याच्या गावाला तीर्थाचा दर्जा प्राप्त होतो बरं दादा. तीर्थयात्रा करण्याची फार मान फलश्रुती आहे. सामान्य लाभ नाही दादा. स्थळी वाडे धर्म मतलब त्याच्या गावाला तीर्थाचा दर्जा प्राप्त होतो, त्याच्या परिवाराला, त्याच्या देशाला. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. त्याच्या कुळाला पावन करतो, त्याच्या देशाला पावन करतो, त्याच्या घराला पावन करतो.
आणि त्याचं जीवन तीर्थरूप बनत. स्थळी वाडे धर्म आजही बघा आजही बघा. माझ्या तुकोबांनी भंडारा डोंगरावर साधना केली. आता आज काही कोटीचं मंदिर बांधून चाललंय तिथं. क्षत्र भंडारा डोंगरावर भजन केलं तरी क्षत्र बनला. डोंगर क्षत्र बनला. अगोदरचे शेगाव होतच ना दादा. पाहिजे गजानन बाबा आल्यामुळे शेगाव तीर्थ बनलं दादा. त्याला तीर्थाचा दर्जा प्राप्त होतो. सकळ चिंतामणी शरीर जरी जाय अहंकार समूळाशा. निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी. निर्मळ स्फटिक जैसा असा निर्मळ बनतो दादा. म्हणजे त्याला स्वतःला तीर्थाचा दर्जा प्राप्त होतो. त्याचं गाव आजही बघा दादा. तुम्ही जर पैठणला गेले नाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन झाल्यानंतर नाथाचा वाडा पाहायला जातात. ही भूमी पावन होती. ते तीर्थ बनतं. त्याचं घरही तीर्थरूप बनतं. घराचं दर्शन घ्यायला जात. आजही देऊला जर गेले तुकाराम महाराजाचं गावातलं घर पाहायला जात. त्याच्या घराला तीर्थाचा दर्जा. त्याचं जीवनही तीर्थरूप बनतं बरं का. मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी. येते तयापाशी अवघी जणे. तीर्थाशी तीर्थ झाला तोची एक. मोक्ष तेने दर्शन. त्याचं जीवन तीर्थरूप बनतं. त्याचं गाव तीर्थरूप. त्याचा परिवार तीर्थरूप. पण केव्हा जाणावे ते वर्म बहु पुण्याची प्राप्ती. प्रत्येक सज्जन दादा काहीतरी लाभाच्या आशेने इथं आले दादा. तुम्ही सुद्धा इथं 2 तास तुमचे लाभाच्या आशेने इथं आले दादा. खरं सांगू आणखी तुमच्या 2 तास नष्ट करणं आम्हाला काय अधिकार आहे दादा. तुमच्या 2 तास बर्बाद करणं किमती नाही का. तुमच्या वेळेला काही मूल्य नाही का. तुमचे 2 तास खराब नाही झाले पाहिजे याची काळजी आम्ही घेतली पाहिजे. इतर वेळेला काही करा. आपलं आयुष्य पूर्ण जरी बर्बाद होत असेल पण कीर्तनाची वेळ तरी आम्ही सांभाळली पाहिजे. तुमच्या पदरात काही पडलं पाहिजे दादा. आयुष्य जरी गेलं तर जाऊ दे. पण इथं जे येण्याचं कारणच आहे काहीतरी प्राप्त हो, काहीतरी मिळावं. आपल्या पदरात काहीतरी पडलं पाहिजे या आशेने माणूस इथे येत. आणि पदरात काय पडणार. पदरात हेच स्थळी वाडे धर्म. आजही बघा आमच्या महापुरुषांच्या उसाच्या पाचटाच्या कुटांना लोक वंदन करतात दादा. स्थळी वाडे धर्म. आपल्या 5-5 मजल्याच्या बिल्डिंगकडून ढुकून पाहत नाही दादा. बळजबरी चहा प्यायला बोलवून तरी येत नाही दादा लोक. कुठं वेळ आहे कोणाला वेळ नाही. आणि आमच्या महापुरुषांच्या उसाच्या पाचटाच्या कुट्या आहे. उसाची तरी लोक दुरून वंदन करतात. हा साधूचा आश्रम आहे. ही साधूची कुटी आहे. स्थळी वाडे धर्म. त्याला तीर्थाचा दर्जा. त्याच्या गावाला तीर्थाचा दर्जा. त्याचा परिवार तीर्थरूप बनतो. जीवन तीर्थरूप बनतो. स्थळी वाडे धर्म. आणि वर्म जाणून जर साधना केली तर जाणावे ते वर्म बहु पुण्य. पुण्यच पुण्य आहे दादा. हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा. आणखी सांगू नाम गीता वाट चाली यज्ञ पावला पावले. यज्ञ पावला पावले. यज्ञ पावला पावले. नामस्मरण करीत जात. पावलं पावलं भजन केलं जात. नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. मार्गे चालता मुखी नाम वाणी. उभा चक्रपाणी मागे पुढे. पदोपदी विठ्ठल वाचा तया कैचा संसार. पुण्याची प्राप्ती. रस्त्याने भजन करीत चालले जाते. स्वतंत्र वेळ काढायचं काय काम नाही. पण तीर्थयात्रेमध्ये सर्व प्रकारचे लाभाचा धनी बनत जातात. सर्वतोपरी लाभ. स्थळी वाडे धर्म. पण दादा आणखी एक महत्वाची गोष्ट. परमार्थ करीत त्याच्या सिद्धी करता सफलते करता परमार्थ करीत असताना माणसाला आनंद मिळाला पाहिजे बरं दादा. आनंद मिळाला पाहिजे. भक्ती मार्ग असा मार्ग आहे ज्याची सेवा करतो माझा भगवान आनंद देणार आहे.
आनंद आद्वय नित्य निरामय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी याचे ते समचरण साजिरे विटेवरी साजिरे विटेवरी. आनंद देणारी देवता आहे. परमार्थ करताना आनंद मिळाला पाहिजे रोज रोज. का वर्षा काळी सरिता जैशी चढू लागी पंडुसुता तैशी नित्य नवी भजता श्रद्धा दिसे. आनंद मिळाला पाहिजे. भजन करायचा आनंद मिळाला पाहिजे. सत्संगतीचा आनंद मिळाला पाहिजे. पवित्र संगतीमध्ये साधना केली पाहिजे. साधना करता दादा सफलता वाया जात नाही. दादा मी सांगितलं आळसाने दंबाने कसंही केलं आळसे दंबे भावे आरीचे नाम गाती तुकोरंत ते माझे सांगाती परलोकीचे. नवजे वाया काही देवळाशी जाता देवाशी पूजिता वाया नवजे वाया काही जात नाही दादा. पण विशेषत्वाने विशेष लाभ पाहिजे ना दादा. स्थळी वाडे धर्म जाणावी ते वर्म बहुपुण्य. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट साधना तपस्या तीर्थयात्रा याच्याकरता संगतीची गरज आहे. आणि ती संगती कशी पाहिजे अभंगाचा दुसरा भाविकाची जोडी बहुबरी ऐसे भाविकाची जोडी गरज आहे. परमार्थ पथ असा पथ आहे या मार्गाचा प्रवासी निर्मळ असला पाहिजे पवित्र असला पाहिजे. करोनिया शुद्ध मन नारायण स्मरावा तुका म्हणे मोकळे मन नारायण भोगासी. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन मोक्ष अथवा बंधन समाधान इच्छा ते. करोनिया शुद्ध मन नारायण स्मरावा. विशुद्धीकरणाद्वारा केलेली साधना विशेष लाभ देते. विशुद्धीकरण अंतर्बाह्य शुद्धीद्वारा केलेली साधना. नाहीतर काही माणसांचे परमार्थाच्या रस्त्यावर उभे आहे पण पापाची रुची ठेवून परमार्थ केल्यामुळे त्याची सफलता नाही. काही माणसं प्रपंचात आहे पण प्रपंचाला शेंट काय येत नाही. पापाची रुची ठेवून संसार करतात म्हणून शेंट येत नाही. म्हणजे करतात संसार पण आवडते पाप. करतात परमार्थ पण आवडते पाप. त्याच्यामुळे दोन्ही मार्गामध्ये सिद्धी सफलता प्राप्त होत नाही. याच्याकरता साधू संतांनी जे जपलं ते जपायचं दादा. त्यांनी केलं ते करायचं. आपल्या ढंगाने आपल्या मनाने काही करू नका. आणि तुम्हाला काही जटिल समस्या आली ना दादा कोण्या महंताला विचारू नका. 1008ला नका आणि 108ला विचारू नका. कोणा महाराज नाही कीर्तन केसरी नाही कीर्तन सम्राट नाही कोणालाच विचारू. ज्ञानेश्वरी उघडा. माझ्या माऊलीसारखी दया कोणाकडे आहे. तुकोबाराची गाथा उघडा.
माझ्या तुकोबाराची दया कोण आईशी कळवळ्याची जाती करेला बाविन प्रीती. अरे दादा त्यांनी जी सांभाळलं दादा, त्यांनी जे जपलं दादा ते जपाल. किती जपलं दादा, किती किती त्रास. माझ्या गोस्वामी पुस्तकाची एक चौपाई पहा दादा. शिबी दधीची हरिचंद्र नरेशा सये धर्म हित कोटी कलेश. कारण नामस्मरण साधना हे धर्माचा अंग आहे दादा. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरि कीर्तन. दया क्षमा समाधान संत जन साधिती. निज धर्म हा चोखडा नाम उच्चारू घडगडा. भक्ती मुक्तीचा सवंगडा हा भव सिंधू तारक. निज धर्म हा चोखडा. अनेक सज्जनांनी धर्म रक्षण करता शिबी राजा काय जपलं दादा त्यांनी जपलं धर्म रक्षण करता. हे रघुवंशी जेवढी राजे झाले दादा, शिबी हरिश्चंद्र सम्राट होते दादा. शिबी राजाची दया पाहिजे. असं करा दादा, धर्मरक्षणा करता या सज्जनांनी. कोणी तलवार शस्त्र हातात घेतला असेल, कोणी तंबोरा चिपळ्या हातात घेतल्या असतील. माझी मीरा दिदी एक राज दुलारी तंबोरा चिपळ्या घेऊन धर्मरक्षण राज दरबारामध्ये नृत्य करते आहे दादा. त्यांनी कुलीनता सांभाळली, त्यांची शालीनता सांभाळली, या देशाचं वैभव टिकवलं दादा. धर्मरक्षा, श्रुतिपथ रक्षा, राष्ट्र रक्षा, गोमातेची रक्षा, आमच्या मातांची कुलीनता शालीनता याच मार्गाच्या माध्यमातून त्याचं रक्षण होणार आहे. कथा कीर्तन ऐकत जावी, काही काही निमित्त शोधा, कथा कीर्तन करा. आजचा प्रसन्नता आनंद भजनानंद हे सगळं काही टिकवायचं असेल दादा, नुसत्या धर्माच्या घोषणा देऊन चालेल. धर्म का जय हो, अधर्म का नाश हो, विश्व का कल्याण. पूजापाठ तर घेऊन करायचंच नाही दादा. कोणाची पूजापाठ घेऊन प्रशंसा करून कीर्ती मिळवण्याकरता काही करायचं. पवित्र संगत तुमच्या केसाला धक्का लागला नाही पाहिजे. सुरक्षित परमार्थाचा आनंद मिळाला पाहिजे. तुम्ही सुरक्षित बी राहिले पाहिजे. सुरक्षा माझ्या ज्ञानमतचं व्यासपीठ सुरक्षा देऊ शकतं बरं की दादा. सुरक्षित राहायचं, ज्ञानवरचा आश्रय करायचा, साधू संतांचा आश्रय. सुरक्षित जागा प्रत्येकाला शोधायची गरज आहे. सुरक्षा प्रत्येकाला शोधायची गरज आहे. आपण फक्त यांची सुरक्षा पाहतो आणि ते बी शासनाला करायला सांगितलं. महिला सुरक्षित नाही आणि गेंड्या तू काय भाकरीच खातो काय नुसतं. यांची सुरक्षा शासनाकडे द्यायची. अरे ते काय करतील बिचारी, त्यांचीच तर सुरक्षा नाही. तुम्हाला यांना कुठून सुरक्षा देते? यांच्या सुरक्षेची तुमच्याकडे जबाबदारी आहे. तुमचं दायित्व, पुरुषार्थ काय, कर्तव्य काय आहे? मी बोललो दादा प्रारंभाला, आजचा युवा देशाचा कर्णधार आहे, समाजाचा आहे, राष्ट्राचा आहे कर्णधार. तरुणांची संख्या घटवली दादा. आमच्यासारखे अनाधिकारी माणसं तुमच्या पुढे यायला लागले आणि बस तुमची संख्या घटली. संख्या जरी वाढती दिसते दादा, पण तो वेगळा समाज आहे. आपल्या कल्याणाकरता, आपल्या भल्याकरता येणारा फार थोडा समाज आहे. इथं आल्यावर आपल्याला काही आनंद मिळतो असं फार थोडा. याच्याकरता परमार्थ चांगल्या संगतीत करा. सुरक्षित राहा दादा, प्रत्येकाला सुरक्षित. या आमच्या माता असुरक्षित आहे असं नाही, आपण सुद्धा सुरक्षित नाही दादा. आपल्या सुरक्षेची गरज आहे आणि आपण सुरक्षित राहिलं असतं स्वतंत्र. माझ्या ज्ञानोबतकोच व्यासपीठाचा सांभाळ करा. पवित्र संगतीमध्ये राहा, ज्या संगतीत तुम्हाला केसाला धक्का लागला नाही पाहिजे. तुकोबार म्हणतात, बहु बरी आयशी भाविकाची जोडी. भाविकाच्या संगतीत राहा, त्यांच्या संगतीमध्ये साधना करा, तीर्थयात्रा करा. का बरं? काळ नाही घडी जात वाया. जीवनाचा एक क्षण वाया जाणार नाही याची काळजी घ्या बरं दादा. आतापर्यंत नसेल बघलं दादा, फार किमती वेळ आहे बरं दादा प्रत्येकाचा. किमती वेळ का म्हणतो दादा? आपण अस्वस्थ का आहोत, गाफील का आहोत? त्याचं कारण आहे आपल्याला मृत्यूतिथी माहीत नाही रे दादा. मृत्यूतिथी तर कळू द्या ना दादा. एखाद्याला सांगू द्या 20 मे काय बसल हो कीर्तनाला ती 20 मे, त्याच्या डोळ्यापुढे 20 मेच फिरत राहील. कीर्तन नाही, भजन नाही, काय नाही. करा तुमचं तुम्ही, काय करायचं ते काय. त्याला फक्त 20 मे डोळ्यापुढे फिर. आणि काही माणसं अशी इतके गाफील झाले बिचारे, त्यांना असं वाटतं कोरोना गेला.
गेला नाही रे दादा. तो माझ्या बाबा चंद्रेश्वराने दाबून धरलाय. कधी उडी घालू शकतो बरं का. डोंगरावर येतो, चंद्रेश्वराच्या जवळ आहे. कोण? कोरोना. कोरोना कोरोना कुठं आहे? चंद्रेश्वर बाबाच्या आश्रित आहे. आणि त्याला काय यायला वेळ लागणार आहे. बचके राहीनाजी फार सांभाळून जीवन जगा दादा. की गाफील राहायचंच नाही, सतत सावधानीपूर्वक जीवन जगायचं. सावधानी बस. कधी काळाचा बुलावा झाला, कधी बी बुलावा झाला तरी तयारी ठेवायची. अरे मृत्यू देवता आहे ना दादा. मृत्यू देवो भव. मृत्यू कोणाला चुकवता आला नाही, फक्त मृत्यू सुधारण्याकरता मृत्यू सुधारवता येतो दादा. या माध्यमातून तीर्थयात्रा, नामस्मरण, पवित्र साधना, सज्जनाची संगती, दान पुण्य, परोपकार या माध्यमातून मरण सुधारवता येतं. आणि इथं कसं जगायचं हे कळतं बरं दादा. कसं मरायचं ते बी कीर्तनात कळतं. म्हणून कीर्तनाला येत जावं. इथं सगळं चिकित्सा केली जाते बरं का दादा. चिकित्सा केली जाते. वेगळे वेगळे सर्जन येतात. ते सप्ताहामध्ये वेगळे वेगळे सर्जन येतात. कोणी डोळ्याची तपासणी करतं, कोणी ठोके तपासतं. वेगळे वेगळे सर्जन येतात रोज. पण सर्जनच बोलू जा बरं का. विठाला नाही तर काय आजारी पेशंटच कीर्तन करायला लागले तर काय सांगतील ते, काय करतील विचार. त्यांचाच आजार अजून, त्यांचीच व्याधी निवृत्त नाही. व्याधी निवृत्त निर्मळ मनाची माणसं आज गरजेचं आहे. इथं सगळं तपासलं जाते. इथं तर नजर तपासली जाते बरं का. डोळ्याची आजारी कोण कोण आहे काही तर आपल्याला काय आजारी सांगते नाही, पण आम्हाला कळतं दादा. मला नाही कळत पण सर्जनला कळतं. सर्जन डोळ्याची आजारी म्हणजे कशा असतात. काही गोष्टी जशाच्या तशा दिसल्या नाही का समजायचं याला दृष्टीचा आजार झालेला आहे, याची दृष्टी बिघडलेली आहे. म्हणून दादा एक काम करा, चांगल्याला चांगलं म्हणा बरं तुमच्या पायापडून. असं काय झालं दादा, कोणालाही माणसं प्रमाणित करायला लागले. प्रमाणित करा, घ्या प्रमाणपत्र. ते बामटं केशातच ठेवतं ते प्रमाणपत्र. कोणाला चुकीच्या माणसाला प्रमाणित करू नका. तुमच्या पाया पडून सांगतो, त्याच्यामुळे सुधारणा नाही होणार. फार झालं तर तुम्हाला स्तुती होईल तुमची. तुम्ही चुकीच्या माणसाला जर पुरस्कृत केलं, काही दिवस तुम्हाला स्तुती ऐकायला मिळेल दादा, पण त्याचे परिणाम भयानक होते. चांगल्या संगतीत राहा. लय स्तुती करण्याच्या नादाला लागायचं नाही बरं का दादा. स्तुती करणारा कोणावर प्रेम करीत नाही. त्याला माहीत आहे 2-4 दगड याला समोरून मारून द्यायचे, याचं काम झालं. स्तुतीचे दगड मारून द्यायचे. त्याला माहिती याला 2-4 दगडाचं काम आहे. या 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 साहेब या, अण्णा या 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 या. अण्णा आमच्या गावचा कारभार अण्णाच पाहतात बरं का. अण्णाच पाहतात. बाबा 25 वर्षापासून गावाचा कारभार इतका स्वच्छ आहे, पारदर्शकता आहे आणि लई झटतात. कोणाचे कार्य असो, गायगरिबाच्या कार्यात राहतात, हे करतात ते करतात. 2-4 दगड समोरून मारून द्यायचे. आणि अण्णाचं तोंड तिकडं का फिरलं मग पाठीमागचे दगड चालू करायचे. बाबा कशाचं काय आलं, कशाचं काय आलं. 25 वर्षापासून लोकांच्याच पैशावर मजा करून राहिले. काही खरं नाही. ये दुनिया बडी जालिम है, दिल तोड के हस्ती, इसलिए छोड़ दे सारी दुनिया. किसी चांगल्याचा आश्रय करा, सज्जनाचा आश्रय करा, तुमच्या केसाला दाखल. आजही बघा, ज्या गावामध्ये निष्काम साधूचं आवागमन आहे, येणं जाणं आहे, तेच गाव सुरक्षित आहे. तेच गाव सुरक्षित. निष्काम साधूचं बरं का. लुबाड्या नको, लुच्चा नको, स्वार्थी नको. निष्कामता भक्तीचा प्राण समजून जो सज्जन साधना करतो, अशा निष्काम सज्जनाचं ज्या गावात येणं जाणं आवागमन आहे, ते गाव सुरक्षित आहे. ज्या परिवारामध्ये एखादं निष्काम साधूचं आवागमन आहे, तो परिवार सुरक्षित आहे. आणि जो सज्जनाच्या संगतीमध्ये राहतो, त्याचं जीवन सुरक्षित आहे. त्याला तीर्थाचा दर्जा प्राप्त होतो. तर कोण फार चांगली संगती, बहुबरी आयशी भाविकाची जोडी. भाविकाच्या संगतीत राहा दादा, तुमच्या केसाला धक्का लागणार नाही. आनंद मिळेल दादा. परमार्थ क्षेत्रामध्ये आनंद मिळेल. आता हे काय झालं, आनंद मिळत नाही. परमार्थात वृद्धी जरी झाली तर आनंद मिळाला पाहिजे. आनंद मिळाला पाहिजे. याने त्याच्याकडे पाहायचं, तिरप्याने त्याने याच्याकडे वाकडं पाहायचं. 2-4 गंगडे मंगडे बरोबर घ्यायचे, एक टोळी करायची. नाही इथं ऐका जे तुम्ही भक्त भागवत,
कराल ते हित सत्य करा, कोणा आई जीवाचा नगर. अहो हे सांगणारेच मत्सर करतात बाबा, हे सांगणारेच मत्सर करतात. काय करावं, लई वाईट परिस्थिती आहे, लई वाईट परिस्थिती. कधी काळी तर असं वाटतं नको दादा आता घर नाही सोडायचं, नको. पण आणखी पुन्हा वाटतं काय करायचं, जिवंत आहे तोपर्यंत या सज्जनाच्या भेटी गाठी होतात, त्याच्यात आनंद मानायचा. बस चांगलं पाहायचं, बस जिथं गेलं तर चांगल्याचं दर्शन झालं पाहिजे, चांगलं पाहायचं. चांगल्या संगतीत राहा, तुमच्या पाया पुढे तुमच्या केसाला धक्का लागायचा. बहुबरी आईशी भाविकाची, ज्याच्या संगतीमध्ये तुमचा वेळ वाया जाणार नाही, नष्ट होणार नाही. काळ नाही घडी जात वाया. सदैव ईश्वर चिंतनात काळ गेला पाहिजे, ईश्वर चिंतनात, सत्कर्मामध्ये, सदाचरणामध्ये, सज्जनाच्या संगतीमध्ये. आणि ती संगती फक्त भाविकाची संगती. सज्जन तो भला नित्य भजे जो विठ्ठल, भूकतहान चित्ती सदा देवा आठविती. मानाकडं थोडा मान नाही मिळाला तरी नाराज होऊन जातात. ही काही जगायची. अरे ज्ञानवर्तकाची मस्ती ज्याला आली दादा, ती खुमारी ज्याच्या अंत करण्यात आली, त्याला मानेल तो देईल काय, न मानेल तो नेईल काय. मानणारा काय देत नाही, न मानणारा तुमचं काय नेत नाही. आपल्या मस्तीमध्ये जीवन जगायचं, बस प्रेम करायचं. माझ्या प्रभूची अंश आहे, प्रेम करायचं, प्रेम करायचं दादा, दुसरं काही साधन नाही, प्रेम करायचं. तुकोपर्यंतच भाविकाच्या संगीत. भाऊ बरी आईस भाविका तीर्थयात्रा सुद्धा. आमचे नाथबाबा, आमचे पूज्य संत मोरारी बापू, नाथबाबाच्या काळातल्या एक दृष्टांत सांगायचं. नाथबाबा तीर्थयात्रा करते. आता कशी या बस काढतात ना, चारिधाम यात्रा बस येईल, तशी नाथबाबा यात्रा काढायची. नाथबाबा यात्रा काढायची. पण या सज्जनाच्या यात्रा म्हणजे वेगळ्या. तिने यात्रा काढायची. यात्रा काढायचे म्हणजे भोळ्या भाविकांना घेऊन चालायचं. आणि बुकिंग नाथबाबाकडे राहायची. नाथबाबाची बुकिंग करीत चालू असतानाच एक सज्जन आला. तो डाकू होता. त्याच्याबरोबर हा बुकिंग करायला गेला, याला यात्रेला यायचं आहे असं कळाल्याबरोबर काही सज्ज गेले, बाबा हा डाकू आहे, याला बरोबर घेऊ नका. पण साधूला काय डाकू चोर काय काय नाही काय. साधूचा अंतकरण म्हणजे कोमल अंतकरण. बाबा म्हणाले घ्या रे, याला बरोबर घ्या. नाथ बाबा आहे, एकनाथ महाराज शांती ब्रह्मनाथ बाबा, घ्या बरोबर घ्या. सुटलं तर सुटून जाईल, याचं चोरी करायचं जरी असलं, याचा पक्का जरी याच्या मनावर रंग चढला असेल तरी जाईल, सुटलं तर सुटून जाईल, संगतीने होऊन जाईल बरोबर. त्याला घेतलं बाबा यात्रेमध्ये. निघाली यात्रा. जेमतेम एकदम मुक्काम ओंकारेश्वर उज्जैन एकदम मुक्काम बरा झाला. पण दुसऱ्या तिसऱ्या मुक्कामाला जरा गडबड सुरुवात झाली. गडबड सुरू झाली. मग गडबड काय नाही, चोऱ्या बिऱ्या काय होत नव्हत्या. पण व्हायचं काय दादा, स्नानाला गेले का, आता समजा जगन्नाथपुरीला गेले, ते समुद्र स्नानाला गेले का दादा, तिथं हा भाऊ काय करायचा, याची बॅटरी त्याच्या पिशवीत, त्याचा तांबे याच्या पिशवीत, याची अंडरपॅन्ट त्याच्याकडं, त्याचा टायर याच्याकडं. असा गडबड व्हायला लागली. लोकांच्या ध्यानात आली, गडबड व्हायला लागली. पण ह्या बाबाचाच हा उद्योग असला पाहिजे. नाथ बाबा तुम्हाला म्हणलो होतं, म्हणाले याला बरोबर घेऊ नका. गडबडीला सुरुवात झाली. नाथ म्हणून त्याला बोलवलं. नाथ बाबा काय दादा, अरे गडबड व्हायला लागली. काय झालं म्हणा, चोऱ्या व्हायला लागल्या. चोऱ्या नाही, चोऱ्याने मी कोणाची वस्तू चोरली नाही. मग हे असं का बरं केलं, याची पिशवी त्याच्याकडं, त्याची बॅटरी याच्याकडे, याचा तांब्याचं, असं का केलं. नाथ महाराज आपली यात्रा 1 महिन्याच्या यात्रेमध्ये मला विसर पडू नये म्हणून हा उद्योग मी करतो. विसर इकडचं तिकडे केल्याशिवाय कायला तर झोपच येत नाही. उद्योग म्हणून सज्जनाच्या संगत केसाला धक्का लागला नाही पाहिजे. बहुबरी आईशी भाविकाची जोडी, काळ नाही घडी जात वाय. फक्त देवाचा विसर पडला ना बाई, भजनाचा तुका म्हणे तुझा न पडावा विसर, दुःखाचे डोंगर झाले तरी. या सजनाच्या संगतीमध्ये गेल्यावर दादा भजनच करावं वाटतं. चुकीच्या संगतीत गेल्यावर पत्त्या खेळाव्या वाटतील दादा. बहुबरी आईशी संगतीचा रंग ज्याच्या मनावर जसा चढला, म्हणून माझी मीरा दिदी देवाच्या समोर उभं राहायची. मीरा दिदी देवाला म्हणायची, प्रभू रंग दे चुनरिया, श्याम पिया मोरे रंग दे चुनरिया. ए श्यामा, ए गिरधर लाला, माझी चुनरी रंगवून दे. मीरा दिदी एखादा रंग पसंत केला,
लाल ना रंगाऊ मैं हरे ना रंगाऊ, मला हा लाल रंग नको, मला हिरवा रंग नको. कुठला रंग? आपण ही रंग मी रंग दे, तुझ्या रंगामध्ये माझी चुनरी रंग, कारण माझ्या प्रभूचा रंग हा पक्का रंग. तुका म्हणे मना श्रंगाचा रंग बैसला अभंग एकविध, तुका म्हणे मना श्रंगाचा रंग बैसला अभंग निवडीना. मीरा दीदी ह्या रंगाची पसंती का केली? मीरा दीदी फार गोड बोलते. प्रभू आईशी रंग दे तो रंग नाही छुटे, धोबिया धोये चाये सारी उमरिया. असे रंग ती माझी चुनरी अशी रंग प्रभू. या धोब्यांनी माझे किती दिवस कपडे आपटले तरी रंग सुटला नाही पाहिजे, कारण धोब्याचं काम करणारे लई झाले हो, लई झाले. तुम्हाला कळतं ना? दुवट धंदा पुढीलांचा, तुका म्हणे करीती निंदा. दुवट धंदा पुढील बळजबरीने कपडे काढतात, सामनाला पैसे नाही. मोल धुवायचं काय, कपडे धुवायचं मोल काही घेत नाही, साबणाला पैसे नाही. करीती पातकाची धुनी मोल न घेता साबणी. साबणाला पैसे नाही, कपडे धुवायचं मोल नाही, विनामूल्य सेवा, निष्काम सेवा कोणती पण. धुवट धंदा पुढीलांचा. म्हणून मीरा दीदी धोबिया धोये चाये सारी उमरिया. जीवनभर या धोब्यांनी माझे कपडे आपटवले तरी रंग सुटला नाही पाहिजे, असा पक्का रंग. आणि म्हणून आज पारमार्थिक सज इतका मजबूत झाला पाहिजे, इतका मजबूत झाला, कारण भजन करण्याचा छळ होतो कलियुगामध्ये. कलियुगी बहुकुशळ आहे जन, छळतील गुण तुझे गा. तुकवाराची अनुभूती आहे, सामान्याची मान्यता नाही दादा. सामान्य आमच्यासारखी माणसं काय चुकीचा सिद्धांत आहे लोकांच्या पुढे मांडू शकतात, कारण त्याची समज जशी झाली असेल तशी. पण तुकोबाराय माझा निजी अनुभव सांगतो. कोणाच्या आधारे करू मी विचार, कोण एक धीर देईल जीवा. कलियुगी बहुकुशळ हे जन, छळतील गुण तुझे गाता. मजा संदेह झाला दुई सवा, भजन करू देवा किंवा नको. हे देवा मला भीती वाटायला लागली, भजन करू का नको. मजा संदेह झाला. न चांगल्या संगतीत राहा, तुमच्या केसाला धक्का लागला नाही पाहिजे. सुरक्षित जागा बस. सज्जनाचा आश्रय, भाविकाचा आश्रय. बहुबरी आयशी भाविकाची. का बरं चांगली संगती. काळ नाही घडी जात वाया. जीवनात एक क्षण वाया गेला नाही. अरे ती किमती महत्वाची वेळ आहे दादा आपली. एक क्षण आपण काही सिरियस पेशंट डॉक्टरकडे झालं, किती पैसे जाऊ द्या म्हणतात, किती पैसे. एक क्षण मोजतात दादा. काय वशमध्ये आले का नाही? कोमात गेले होते, आले का नाही वशमध्ये? एका क्षणाला महत्व. हा लाखो पैसे मोजून क्षणाचं महत्व वाटतं दादा. आणि जिवंत असताना माणसं का विचार करीत नाही त्याचा? किती किमती वेळ आहे, किती किमती आयुष्य आहे, किती आपली मोलाची घडी आहे. आपला समय किती नष्ट होतो दादा. दादा काळाच्या जबड्यात गेलेली माणसं बाहेर काढतात पैशाने, पण दादा त्यावेळेला महत्व कळते दादा. किती किमती वेळ आहे, किती किमती समय आहे, किती किमती आयुष्य आहे. मोलाचे आयुष्य जात आहे, याचा विचार करा दादा. चांगल्या संगतीत राहा. काळ नाही घडी जात वाया, बहुबरी आयशी भाविकाची. आणि असे जे सज्जन आहेत, आपणही सुरक्षित राहतात, आपणही साधना करतात, अनेकाकडून करून घेतात. बाबा ती कलियुगातली छोट्या मोठ्या प्रकारची नौका महाराज तिसऱ्या चरणात सांगतात. करोनी चिंतन, करोनी चिंतन, करवावे अनेक. करोनी चिंतन, करोनी चिंतन, करवावे अनेक. करोनी चिंतन, करोनी चिंतन, करवावे अनेक. करोनी
संसारामध्ये माणसं नुसती रडत राहतात आणि कीर्तनामध्ये नुसते हसत राहतात. हसायला नाही मिळालं का पडलं म्हणते कीर्तन. कसं पडत कसं उठत मला अजून मिळणार. कीर्तनात नुसतं हसायचं नाही दादा. कीर्तनामध्ये देवा करता कधी काळी रडायला बी आलं पाहिजे दादा. संसारात नुसतं रडायचं नाही दादा. हसत हसत संसार करा. हे जीवन यात्रा कधी संपून जाईल तर पता लागायचा नाही. ते जर रडत रडत संसार केला तर मरणाची वाट पाहावी लागली दादा. रडत रडत करायचं. आमचा दादा पा भजन करता हसत हसत करत हसत हसत आलंय आनंद मिळतो. हसत संसारात परमार्थात हसते रहो, मुस्कुराते रहो, गुणगुणाते रहो, गीत गाते. प्रसन्नता फार मोठी साधना आहे दादा. प्रसन्नता, प्रसन्न अखंड प्रसन्न राहणे देवाची भक्ती आहे बरं का दादा. भक्तीचे प्रकार प्रसन्नता. अखंड प्रसन्न राहणं सुद्धा देवाची भक्ती आहे. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. अशाच्या संगतीत राहा. वेळ वाया जाऊ नये. आपल्या वेळेला महत्व आहे. पण तुकोबरा ही जी सज्जन वेळेला महत्व देतात, संगतीला महत्व देतात, पवित्र संगतीमध्ये साधना करतात, वर्म जाणून करतात, त्यांना तर लाभ होतो. स्थळी वाढे धर्म हा तर लाभ झालाच. पण ते सज्जन इतके पवित्र बनतात. आपल्या पावित्र्याच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनाचे ते उद्धारक बनतात. अनेकांच्या जगण्याचा ते आधार बनतात दादा. स्वतः साधना करतात, अनेकाकडून करून घेतात. करून चिंतन करवावे अनेकाकडून करून घेतात. आमचे महाराज मंडळी रोज धर्माचा प्रचार प्रसार करतात बिचारे. तुम्हाला विठ्ठल विठ्ठल म्हणायला सांगतात, पण तुम्ही निबर घट्ट झाले काय म्हणत नाही. तुम्हाला माहिती यांचं कामाची आपलंही कामाची. कोणी म्हण आम्ही लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळे बोला मुखी नाम. हे सांगतो आम्ही, पण तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणतच नाही. मजबूत झाले तुम्ही. पण तुम्हाला माहित आहे विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोडा स्वर्गी. प्रमाण पाठ करून नुसतं जमायचं नाही, अनुभूती बी केली पाहिजे ना दादा. काही आमचं बी काय झालं, आम्ही नुसते प्रमाणावर समाधान मानून राहिलो, लोकांना सांगण्यात आनंद मानून राहिलो. अनुभूती काहीच नाही दादा. आमच्याकडे काहीच अनुभव नाही दादा. अनुभव काहीच नाही. अनुभव शिकले हा अनुभूतीचा पंथ आहे. तुम्हाला अनुभव काय आला 25 वर्षाच्या साधनेमध्ये? अरे आयुष्याचं आयुष्य गेलं, पण आज लाभ काय तुझ्या हातात काय आलं? तुला श्रेष्ठ अनुभूती काय आली का नाही? अनुभव काय आला का नाही? काही साक्षात्कार झाला का नाही? काही माणसं उगाच गप्पा मारित राहतात. आमच्यावर कधी कधी वेळ येते बरं का ते गप्पा करायचे. अरे ज्या सज्जानी या मातृभूमीच्या रक्षणाकरता आपला देह बलिदान दिला, आम्ही इन करून येतो खरी त्याच्या चिल्ला श्रद्धांजली वाहतो. काय मजा आहे दादा. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. आम्हाला शरम वाटली पाहिजे. आम्ही त्यांच्याबद्दल काही बोलू शकत नाही. काय बोलायचं आम्ही? मातृभूमीच्या रक्षणाकरता आपलं देह बलिदान दिला. आम्हाला घरी गप्पा असून गप्पा, तिथं जाऊन तर पाह ना दादा. यांचा एक एक थेंब रक्ताचा किती महत्वपूर्ण आहे. त्यांच्याकरता नाही. सज्जनाच्या संगतीत राहा. पवित्र समज येण्याकरता त्यांची संगती करा. आमचे सज्जन फिरतात दादा, पण दादा लोकमान्यता प्राप्त होण्याची कोणाला रुची आहे, कोणाला कशी अनेक वेगळ्या वेगळ्या रुचीने माणसं फिरतात वेगवेगळ्या मान्यतेच्या माध्यमात. एखादं काही तर बिचारी म्हणतात 50 उन्हाळे खाले, 40 पावसाळे खाले, आम्ही काय उन्हाने म्हातारे झालो का? अरे नाही रे दादा, पण लाऊटपुट काय, तुला लाभ काय झाला? 50 उन्हाळ्याची तुला आज अनुभूती काय आहे का नाही? 25 वर्ष झाले माळ घातली, अनुभव काय आहे? वर्तमानामध्ये काय परिस्थिती काय आहे? भयानकता आहे दादा, भयानक. 50 उन्हाळे खाली, छत्री खाली खाल्यामुळे तापला नाही. 50 पावसाळे खाले, छत्री खाली, पावसात भिजला बी नाही. माणूस तापला बी पाहिजे आणि भिजला बी पाहिजे, तेव्हा सरळ होतो. विठ्ठल विठ्ठल. माणसं सरळ करायला दुसरा उपायच नाही बरं का, थोडा भिजलाच पाहिजे. म्हणून
जुने लोक फार बिचारे कमी शिकलेले असायचे, पण समज खूप चांगली. ते म्हणजे त्याला थोड्या ठोकरा खाऊ द्या, मग शहाणा होईल. हा ठोकरा खाल्ल्याशिवाय नाही ना, तापल्याशिवाय मजाच नाही. मग आमची भजनी माणूस तापला का मग त्याला समज येते. बहु बरी आईशी आणि तुकोबराय म्हणतो, काळ नाही घडी जात वाया. आपल्या जीवनाचा, आपली सुरक्षित, आपलं जीवनही सुरक्षित ठेवतात आणि अनेकांच्या सुरक्षेकरता रात्रंदिवस मेहनत करतात. ये करो ये न करो, अच्छा आहे बुरा आहे, उचित आहे अनुचित आहे, धर्म आहे अधर्म आहे, नीती आहे अनिती आहे, हे सर्वच जोपासना करतात. करून चिंतन करवावे अनेकाकडून साधना करून घेतात. अनेकांना पवित्र शिकवण देत नाही, नसते हाताला धरून योग्य दिशेला देत रस्त्याला लावतात. दादा योग्य रस्त्याला अशी जी सज्जन आहे, तुकोबराय म्हणतात स्वतः साधना करतात, इतरांकडे. आता दादांनी, आमच्या आवारे दादांनी केली, केशवरावांनी केली, साधना केली. पण अनेकांना ही साधना करण्याकरता एक ऊर्जा येते. आपल्याला आपल्या कधी मनात येतं बरं दादा, मनात येतं कधी काळी तरी, पण एवढ्या पुरतं जा. माणसं इथून उठले का आपापल्या ढंगाने जगायला लागतात. नाही तसं संगती याच्याच करता पवित्र संगतीत राहा. एक क्षण चुकीच्या संगतीत घालवू नका, कारण चुकीच्या संगतीमध्ये थोडा जरी माणूस गेला त्याचं सामान्यीकरण व्हायला वेळ लागत नाही. म्हणून तर माझे तो कोण म्हणतात, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला. काय माणसं म्हणतात तो चौरंगी चिरा आहे. अरे चौरंगी चिऱ्या कधी तडा होऊन जाईल तुला आता पता लागायचं रे. चौरंगी चिऱ्याकडे चालता का? चौरंगी चिरा म्हणजे कुठेही पुढंच, नाटकात पुढं, सिनेमात पुढं, तमाशात पुढं, कुस्त्यामध्ये पुढं, कीर्तनात बी पुढं. मग पाय पसरून का बसणं व्हायना, पुढंच पुढंच. ही चौरंगी चिरे तुला माहीत नाही. चौरंगी चिरा कधी तडा जाईल दादा, कधी पवित्र संगतीमध्ये केसाला धक्का लागायचा. ती सज्जन स्वतः परोपकार करतात, अनेकाकडून करून घेतात. स्वतः साधना करतात, अनेकाकडून करून घेतात. स्वतः दानपुण्य करतात, अनेकाकडून करून घेतात. तुम्हाला माझ्या प्रभूने काही दिलं ना दादा, त्याचा योग्य वापर करायचा. आमच्या तुकाराम महाराज या सज्जनाकडे जेवढं होतं तेवढं लुटीत राहिले बघ दादा, लुटीत राहिले. ऐश्वर्य म्हणजे दरिद्री येईल एवढं नाही करायचं. माझ्या तुकारामाने एवढं केल्यामुळं तर त्यांच्या पदरात आमच्या महाराज लोकांनी दरिद्री टाकून दिली. तुकाराम महाराज दरिद्री होते, दरिद्री. अरे तुम्हाला काय, ज्याच्या 8 पिढ्या व्यापाराच्या त्याला दरिद्री कसं म्हणता रे तुम्ही दादा? त्यांच्या पदरात हे तुम्ही जाणून बुजून दरिद्री टाकली. तुकाराम महाराज दरिद्री नव्हती, 8 पिढ्या ज्याच्या व्यापाराच्या आहे दादा, तो दरिद्री कसा राहू शकतो? आणखी सांगू तुमच्या माहिती करता, आळंदीमध्ये माऊलीची जी समाधी स्थळ आहे, ज्ञानोबांची जी समाधी आहे, विश्वमाऊली ज्ञानोबांची, ती समाधीच्या पुढचा तो दगडी मंडप आहे, तो माझ्या तुकाराम महाराजांनी बांधला आहे. दरिद्री माणसं काय, दरिद्री माणसं हे कामं करतात काय? अरे सज्जनांचा इतिहास तर पाहणे, यांनी काय काय यांचं कर्तव्य पुरुषार्थ काय, यांनी काय जपलं, काय केलं, आणि या समाजाकरता काय जीवाचं रान केलं. मेहनत, त्यांचा प्रत्येक क्षण जगत कल्याण. पूजापाठ नाही, प्रशंसा नाही, कीर्ती करताय जगले आपुली ममता नाही दे. त्यांचा प्रत्येक क्षण जगत कल्याणाकरता असतो. त्यांचं भलं व्हावं, यांचं कल्याण व्हावं. पूजापाठ नाही, हे सामान्य काम. पूजापाठ होण्याकरता फिरणारा महाराज सामान्य महाराज आहे, काही फार त्याला महत्त्व नाही. अरे मी सांगितलं ना, एक पंढरीची वारी केली तरी लोक पाया पडायला लागून. त्याला लागत तरी काय रे दादा? काही लागत नाही त्याला. फक्त एकच आहे, तुमच्या जगण्याचा सेंट वाढला पाहिजे. चांगल्या संगतीत राहा. तुमच्यापासून इतरांनाही काय मिळालं पाहिजे. स्वतः काही करा, पुरुषार्थ करा, अनेकाकडून करून घ्या. तो या झाला लोका नाव जगी. नावेचं काम काय? या नदी पार करून देणं, समुद्र पार करून देणं. तसं हे सज्जन या भवसागरून पार तरुण जाण्याकरता या भोळ्या भाविकांना उपाय सांगतात. या रे लहान थोर, या ते भल ते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनास. तीर्थयात्रेच्या माध्यमातून, नामस्मरणाच्या माध्यमातून, कथा कीर्तनाच्या माध्यमातून ते जगताला पवित्रची शिक्षा दीक्षा देतात, पवित्र समज देतात, आणि दादा याचं कल्याण होईल याची काळजी घेतात. आणि अशी जे परोपकारी कोणी सज्जन आहे
त्यांच्या पायावर तुकाराम महाराज माथा टेकवतात. अभंगाचं शेवट तुका म्हणे ऐसे परोपकारी, तुका म्हणे ऐसे परोपकारी, तुका म्हणे ऐसे परोपकारी, तुका म्हणे परोपकारी. त्यांच्या पायावरी डोई माझी, त्यांच्या पायावरी डोई माझी, बरोबरी ऐसे भाविकांची जोडी, बरोबरी ऐसे भाविकांची जोडी. त्यांच्या पायावरी डोई माझी, त्यांच्या पायावरी भाविकांची जोडी, भाविकांची जोडी. तुका म्हणे आयशे परोपकारी. आयशे म्हणजे कैसे? वर सांगितल्याप्रमाणे नित्य माझ्या प्रभूच्या चिंतनामध्ये राहतात, जगत कल्याणाचा विचार शोधित राहतात, स्वतः साधना करून अनेकाकडून करून घेतात. भाविकाचं काम. पण भाऊक सुद्धा थोडा जरी चुकीचा संगीत गेला तर करून त्याचे सामान्यकरण होऊ शकतं. ऐका ऐका भाविक जन, वाल कोण कोण ते, तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मराहो. भाविकाला असा भीती आहे बरं का. नित्य जो भूक तहान चित्ती सदा देव आठविती, त्यांच्या संगतीत राहायचं. आणि स्वतः साधना करतात, अनेकाकडून करून घेतात. तो या झाला लोकांना जगी. आणि असे जे कोणी परोपकारी आहे तुका म्हणे आईशी परोपकारी, स्वतः जपतात, इतरांना पवित्र शिक्षा दीक्षा देतात, त्याला पवित्र शिकवण देतात, अनेकांना सांभाळतात, जपतात, त्यातला सुरक्षित ठेवतात. म्हणून दादा साधू समाजाचं सुरक्षा कवच आहे. सतत समाज सुरक्षित ठेवणं, लोकांना सुरक्षित ठेवणे साधूचं काम आहे. पूजापाठ नाही, ममता नाही, पूजापाठ करून गेलं सामान्य काम झालं दादा ते नाही, सुरक्षित ठेवायचं काम आहे. साधू समाजाचं सुरक्षा कवच आहे. आणि असे जे सुरक्षा पात्र आहे, अनेकांना सुरक्षा देतात, आपण सुरक्षित राहतो. आपण साधना करतात, अनेकाकडून करून घेतात, आपण पवित्र जीवन जगतात. आणि दादा आपलं जीवन पवित्र दर्शन इतरांचा आदर्श ठरतो बरं का दादा. हे जे सज्जन जगतात ना दादा, आदर्श जीवन, पवित्र जीवन, त्यांच्याकडे पाहिल्यावर असं वाटतं दादा, असं माझ्या देशाचे ऋषी कसे असतील, त्या सज्जनामुळे त्यांचा परिचय होतो. ऋषी कसे असतील त्यांच्याकडे पाहिल्यावर माझ्या देशाचा ऋषी असा असेल. असे परोपकारी सज्जन, सतत परोपकार. आणि परोपकाराच्या माध्यमातूनच हे सज्जन कधी काळी दादा आपल्या जीवनामध्ये परोपकाराच्या माध्यमातून दाने धैर्य भरून, दानाच्या माध्यमातून दैन्याची भीती असते, दारिद्र्याची भीती असते. म्हणून या लोकांच्या पदरात दारिद्र्य पडली दादा, नाही तर दरिद्री नव्हती माझी. तुकाराम दरिद्र. दाने दैन्य भयम, दानाच्या माध्यमातून कधी दरिद्रता येऊ शकते. ही लुटणारे सज्जन लुटीत राहतात, लुटीत राहतात. आपल्या वाणीद्वारा ज्ञानवर्धक संदेश निरोप घराघरांत पोहोचवायचा. आमची व्याज गादी सुद्धा दुसरा उद्योग नाही करीत. आदेश नाही, उपदेश नाही, मग त्यांनी जे जपलं ते जपलं. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुख. आदेश उपदेश नाही का. माझ्या ज्ञानवर्धकाच्या व्याज गादीद्वारा घराघरापर्यंत, कुठी कुठीपर्यंत, प्रत्येक सज्जन मायबापापर्यंत ज्ञानवर्धकाचा हृदयस्थ भाव प्रगट करायचा, त्यांना संदेश सांगायचा, निरोप सांगायचा. ज्ञानवरायचं निरोप सांगायचा, संदेश सांगायचा, हे काम. निरोप सांगता न धरी भय न करी चिंता, असो ज्याचे त्याचे माता, आपण करावी ते का. निरोप्या निरोपीचा आम्ही निरोपी आहोत दादा. आम्ही अधिकारवाले नाही बोलू शकत दादा. आम्ही विनम्रतापूर्वक लागून या पाया विनवितो. त्यांनी जे जपलं ते जपायचं. आणखी कर जोडून विनवितो तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका करू संसार श्रमा रे तुम्ही वासुदेव वासुदेव. नका गुंतू विषय कामा रे तुम्ही वासुदेव. असं जे करतात दादा ते कलियुगातली नाव आहे. आणि असे जे परोपकारी तो का म्हणे आयशे आपलं जीवन परोपकारी आहे.
अनेकाकडून परोपकार शिक्षा दीक्षा देतात आणि परोपकार अशी चीज आहे. आज समाजामध्ये थोडं दुःखाचं जे सावट आहे ना दादा, दोन गोष्टी नष्ट झाल्या समाजात, माना नका मान. आज दुःखाची कारण प्रत्येकाला जगण्यापुरता मान आहे, जगण्यापुरतं खायचं आहे, जगण्यापुरता खिशात पैसा आहे, सगळी अनुकूलता आहे, मग दुःख कशाचं आहे? दोन गोष्टी नष्ट झाल्या समाजात. एक परोपकाराची वृत्ती नष्ट झाली, दुसरं माणूस प्रेम करायचं विसरलं. आणि ते तुकोबराय म्हणतात, हे सज्जन परोपकार करतात, स्वतः तरुण जातात, अनेकांना तरुण येतात, अनेकांना तारुण्य येतात, अनेकांना तारुण्य येतात. म्हणून ते कलियुगातले नाव. आणि असे जे तुका म्हणे ऐशी परोपकारी, त्यांच्या पायावरी डोई माझी, मी त्यांच्या पायावर नतमस्तक होतो, माथा टेकवतो. बहुबरी ऐशी भाविकाची जोडी, काळ नाही घडी जात वाया. एक मोठ्या प्रेमाने देवाचं भजन करतात. भजन विठोबार जय जय विठोबार घुमाई, 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 जय विठोबार घुमाई, तीर्थाची अपेक्षा स्थळी वाडे धर्म जाणावे, ते वर्म बहुपुण्य बहुबरी ऐशी भाविकाची जोडी, काळ नाही घडी जाते वाया. तुका म्हणे ऐशी परोपकारी, त्यांच्या पायावरी डोळी माझी. संपूर्ण अभंगाचा मोडका तोडका भाव मी आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. मी जरा अस्वस्थ असतो, गेल्या 1.5-2 वर्षापासून थोडा अस्वस्थ आहे. माझ्या असावधानीमधून तुम्हाला काही माझ्याकडून काही चुकीचं झालं असेल तर आपलं आईचं हृदय आहे, आईच्या हृदयाने मला क्षमा करावी. थोड्याफार प्रमाणात काही बरोबर असेल. माझ्या ज्ञानवर्तक संदेश निरोप आपल्या ह्या परिक्रमावाशी, चारधामवाशी, तीर्थयात्रा करणारे सज्जन, बार बार त्या माता, ते सज्जन मायबाप, मी बार बार त्यांच्याही पायावर नाही. कारण माझे तुकोबराय म्हणतात, नमो तीर्थपंथे चालती तयाशी, आळवी ते देवा तया नमो. तीर्थपंथाने जे प्रवास करणारे सज्जन आहे त्यांना तुकोबराय नमस्कार करतात. तुकोबरायचे नमस्काराची पद्धतच वेगळी आहे. कोणाला तुकोबराय नमस्कार, नमो तीर्थपंथे चालती तयाशी, आळविती देवा तया नमो. भजन करण्याला तुकाराम महाराज नमस्कार करतात, तीर्थयात्रा करण्याला नमस्कार. नमो तीर्थपंथे चालती तयाशी, आळविती देवा तया नमो. नमो तया मात्या पित्याचे पाळण, नमो जो वजन सत्यवदी. जो वाणी सत्यवाद करतो त्याला नमस्कार करतात, आईवडिलांची सेवा करतात त्याला नमस्कार. नमो तया मात्या पित्याचे पाळण, नमो जो वचन सत्यवदी. परोपकारी नमो पुण्यवंता, नमो त्या दमित्या इंद्रियाशी. परोपकार करण्याला तुकाराम महाराज नमस्कार करतात. आणखी कोणाला नमस्कार करतात, नमो त्या दमित्या इंद्रियाशी, जो इंद्रियाचं दमन करतो त्याला नमस्कार करतात. आणखी शेवटी कोणाला नमस्कार, तुका म्हणे नमो हरीच्या दासा, ते सर्व इच्छा पुरलीशी. नमो तीर्थपंथे चालते तयाशी. त्या तीर्थयात्रा करणाऱ्या सर्व सज्जन मायबापांना मी बार बार वंदन करतो. त्यांच्या पायावरी डोळे माझी या निमित्ताने आलेले तुम्ही सर्व सज्जन मायबाप, आमचे गुरुजन वर्ग, भक्तिमयी माता, हे सर्व सज्जन, कोणी कुठून आला असेल, या आवारे परिवाराकरताच त्या देवता नाही, माझ्याकरताही देवता आहे. आमचा ज्ञानोबी आला, माझ्याकरताही देवता आहे. सर्व देवतांना बार बार वंदन करतो. आणि दादा, आज आम्ही जेवढं काही चांगलं पाहतो, ज्यांचे उपकार आहे
ते ज्ञानोबा आहे तुकोबा आहे. त्यांच्या उपकाराची उत्तरे दिली पाहिजे दादा. काय उपकाराची उत्तरे देणार? आपल्याकडे काय आहे? काय द्यावे त्याशी वायू होत राही ठेविता पायी जीव थोडा. तुका म्हणे काय होत राही जीव ठेव पायी संताच्या. तुका म्हणे त्यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही एक. काय नाही पण उपकाराची उत्तरे दिली पाहिजे. मग कशी देणार? पुण्यवंत व्हावे गीता सज्जनांची नावे. माऊली ज्ञानेश्वर एकदा पळून हा तिकडे तसं नाही काय. या म्हणजे या जवळ. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल. धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णवाशरोनी केले त्रैलोक्य. समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी. शिवे अवतार धरोनी त्रैलोक्य पावन. निवृत्ती नाथांचे चरणी शरण एका जनार्दनी. अवतार धरोनी केले त्रैलोक्य पावन. हरी बोलिले पूर्वे देवा पुढे उत्तरे. नाही उच्चारिला अधिकार मी आपुला. तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पाया पैकी करा. ज्ञानदेव तुकाराम मंडलिका वृंद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर.